कबीर आता जवळपास 5 महिन्याचा होत आला आणि ह्या दरम्यान म्हणजे आता 3.5-4 महिन्यानंतर तो लाळ खूप गळतो। तर त्यावर मी खूप गोष्टी ऐकल्या ज्या की फार गमतीशीर आहेत आणि मला असं वाटतं तुम्ही ऐकल्या असतील। तर त्यातल्या काय गोष्टी तुम्ही ऐकल्यात आणि तुम्हाला काय वेगळ्या ऐकू आल्यात त्या मला नक्की सांगा। तर मी काय ऐकले त्यामध्ये पहिली गंमत मी अशी ऐकली की तो खूप लाळ गळतोय, तू एक काम कर, आंबळी मासा असतो ना, आंबळी मासा तो त्याच्या तोंडातनं फिरव, तो लाळ नाही गळणार। दुसरं मी असं ऐकलं की तो सगळं खा खा करतोय, सगळं तोंडात टाकतोय आणि लाळ खूप गळतोय, तुझं काही खायचं राहिलं होतं का डोहाळे तुझे पुरवले नाही गेले। सो न्यू मदर्स अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या कानावर येतील, पण ह्यावर तुम्ही काहीच करू नका, ह्यातलं काहीही करू नका। डॉक्टर्स तुम्हाला व्यवस्थित सांगतील काय करायचंय। यामागे महत्त्वाची 3 कारणं अशी मी सांगेन की टीथिंग हा एक प्रोसेस आहे, सलाइवा जनरेट करणं हा एक खरं तर माइलस्टोन आहे। दुसरं टीथिंग ही एक प्रोसेस आहे जी की साधारण 3 महिन्यानंतरच्या बाळांमध्ये तुम्हाला सलाइवा जनरेट होताना बघायला मिळेल, कारण की दात येण्याची प्रक्रिया सुरू होते। दुसरं असं महत्त्वाचं की त्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे ती डेव्हलप होत असते, त्याच्यासाठी म्हणून लाळ जास्त प्रमाणात तुम्हाला बघायला मिळेल। तिसरं असं की त्यांचे ओरल स्किल्स आहेत ते छान व्यवस्थित डेव्हलप होतात। सो ही एक प्रोसेस आहे, हे बाळ मुद्दाम कोणतेही बाळ मुद्दाम करत नाही किंवा ह्याच्या मागे कुठलंही असे काही लॉजिक नाही आहेत की हे राहिलं होतं ते राहिलं होतं। सो दिस इज अ माइलस्टोन। सो तुम्ही ह्याच्यावरती कुठल्याही अशा घरगुती कुठलेही उपचार करू नका मी सांगेन। आणि तुम्हाला काय दुसऱ्या गमतीशीर अशा गोष्टी ऐकायला मिळाल्यात मला नक्की सांगा।